नमस्कार, आपण पाहताय झी न्यूज मराठी. मी साक्षी. वादळांच्या पार्श्वभूमीवर पक्षातले निर्णय सामूहिकरित्याच घेतले जातात असा दावा भाजपचे माजी अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी केला आहे. पुण्यातल्या MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये ते काल व्याख्यानासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते. सामूहिक नेतृत्वाविषयीच्या प्रमोद महाजन यांच्या मताशी आपण सहमत असल्याचं सांगत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आगामी काळात देशाला मुदतपूर्व निवडणुकीला सामोरं जावं लागेल असं भाकीत वर्तवलं. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये लालू प्रसाद यादव यांचा पराभव होताच ते केंद्रातील सरकार अस्थिर करतील असा दावाही त्यांनी केला. आय थिंक देयर विल बी rearrangement of political forces in the country and there will be instability at the center, and there is no wonder if the country moves forward for another round of election. MIT संस्थेच्या स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये विद्यार्थ्यांशी बोलताना भाजप आणि संघ परिवारातील आंतरकलहाचा विषय प्रसार माध्यमांनी वाजवीपेक्षा ताणला असल्याची टीकाही नायडू यांनी केली. तसंच छोट्या राज्यांची कल्पना भारतीय जनता पक्षाला तत्वता मान्य असली तरी महाराष्ट्रात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे वेगळ्या विदर्भाचा आग्रह आम्हीही धरला नसल्याचं नायडूंनी स्पष्ट केलं. पुण्याहून धरित्री जोशीसह मिलिंद भागवत, झी न्यूज मराठी. दर तासाला टॉप 10 बातमीपत्रात पाहत रहा झी न्यूज मराठी.